इयत्ता 6वी मधील नवीन अभ्यासक्रमामधून पुस्तक माझा गुरु या धड्याचा स्वाध्याय आता आपण बघणार आहोत। तर चला मग जास्त वेळ न घालता आपण बघूयात पुस्तक माझा गुरु या धड्याचा स्वाध्याय। आम्हाला हे समजले। प्रश्न पहिला आहे, कोणते लिहा? अ. मला पुस्तक भेट दे असे म्हणणारे। उत्तर आहे लेखक। रद्दीतून किलोवर पुस्तके विकत आणून लेखकासमोर ठेवणारी लेखकाची आई। पुस्तकातून लेखकाला भेटणारे। उत्तर आहे नवनवीन विचाराने जग। लेखक रात्री अपरात्री घरी यायचे तेव्हा झोपलेली असणारी लेखकाची मुलगी। ही सगळी उत्तरे तुम्हाला व्यवस्थित लिहायची आहेत। जे रिकामे बॉक्स आहेत त्यामध्ये तुम्हाला ही उत्तरे लिहून घ्यायची आहेत। त्यानंतर प्रश्न दुसरा, कंसातील योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा। कंसातले शब्द तुम्हाला लिहायचे आहेत रिकाम्या जागेत। वाचनामुळे शब्दाशी मैत्री होते। अनुभव आपलं जगणं समृद्ध करतात। माझ्या बऱ्याच कविता या मला आलेल्या अनुभवांचे प्रतिबिंब आहेत। गुरूंबद्दल नेहमी कृतज्ञता आणि आदर असावा। आपण कंसातील शब्द हीच त्याची उत्तरे आहेत, व्यवस्थित फक्त लिहावी लागणार आहेत। त्यानंतर प्रश्न तिसरा, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा। खेळणी विकत घेण्यापेक्षा पुस्तक विकत घेणे लेखकाला का आवडायचे? तर त्याचं उत्तर आहे, पुस्तकामधून ज्ञान, आनंद आणि नवे अनुभव मिळत असल्यामुळे त्यांना खेळण्यापेक्षा पुस्तके विकत घेणे जास्त आवडायचे। उत्तर व्यवस्थित लिहायचं आहे। त्यानंतर हा प्रश्न आहे, कविता लेखनाबद्दलचा लेखकाचा बालपणीचा अनुभव तुमच्या शब्दात विशद करा। उत्तर आहे, लेखक असताना त्यांनी पहिली कविता लिहिली। ती कविता सर्वांना खूप आवडली, बक्षीसही मिळाली। त्यानंतर मग लेखकाची शब्दाची मैत्री झाली व ते कविता लिहू लागले। त्यानंतरचा प्रश्न ई आहे, माझ्या बऱ्याच कविता या मला आलेल्या अनुभवांचे प्रतिबिंब आहेत असे लेखक का म्हणतात? तर याचं उत्तर आहे, लेखकाच्या जीवनात आलेले प्रसंग, भावना आणि अनुभव त्यांच्या कवितांमध्ये उतरलेले आहेत। त्यामुळे त्यांच्या कविता अनुभवांचे प्रतिबिंब आहे असे लेखक म्हणतात। म्हणजे लेखकांचा जो अनुभव आहे त्याचं प्रतिबिंब म्हणजेच त्यांच्या कविता आहेत असं लेखकांनी म्हणलेलं आहे। बघा, तुम्ही तुमच्या शब्दात अजून वेगळ्या पद्धतीनं देखील यामध्ये लिहू शकता। त्यानंतर ई दुसरा, लेखकाने पुस्तकांना गुरु का मानले याविषयी विचार स्पष्ट करा। उत्तर आहे, पुस्तकामुळे लेखकाला ज्ञान, प्रेरणा आणि जीवनाची दिशा मिळाली। त्यांचे व्यक्तिमत्व घडवले, त्यामुळे त्यांनी पुस्तकाला आपले गुरु मानले आहे। स्पष्टीकरण सहज आणि सोपं आहे, जास्त काही मोठी अशी उत्तरं नाही आहेत, त्यामुळे तुम्ही सहज ही उत्तरे लिहू शकता। त्यानंतर आता चौथा प्रश्न आहे। चौथ्या प्रश्नामध्ये तुम्हाला कारणे द्यायची आहेत। पाठात वर्णन केलेल्या पुढील विधानांची कारणे लिहा। याच्यामधलं अ आहे, लेखकांची पुस्तके पटकन वाचून पूर्ण व्हायची कारण लेखकांचा वाचनाचा वेग चांगला होता। दुसरं, कवीने सगळ्या प्रकारचे वाचन करावे कारण विविध प्रकारच्या वाचनामुळे ज्ञान वाढते, शब्दसंपदा समृद्ध होते, नवनवीन विचार समजतात। त्यानंतर ई, दमलेल्या बाबाची कहाणी ही कविता ऐकल्यावर बऱ्याच लोकांचे डोळे पाणावलेले असायचे कारण त्याचं उत्तर आहे आता, त्या कवितेत वडिलांच्या भावना, प्रेम आणि त्यात यांचे हृदयस्पर्शी चित्रण केले आहे। जे लाल अंडरलाईन आहे ते सगळं उत्तर आहे, तुम्हाला व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे। त्यानंतर हे विचार करावं, सांगा, लिहिते होऊया आणि जे काही खेळूया शब्दाशी वगैरे आहे ते तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही लिहू शकता। ते सर्व व्याकरणाचा भाग आहे। शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।